आपल्या आता नवीन घर देणार आहे आज. त्याला तिथं बांधणार आहे आपण गोड्यापाशी आणि खुन्नसला इथं वर बांधलाय. वासरू आपण घ्यायचं आपल्याला. दिसलं का होती गाई शेजारी, त्याच्यामुळे लई या डॉक्टर करते. कशी नजर हा अख्खा गोठा आम्हाला धुवून काढायचा आहे. ही थोडी माती आहे ना, त्यावेळेस साफ करायची परत सगळं एका जागेवर लावायची व्यवस्थित आणि ह्या अख्खा गोठा धुवायचा. मॅटी बिटी उलगडून पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची. दूध पाळायचा प्रयत्न केला आम्ही, पण तेवढ्याकडे दूधच प्यायणार आहो. निंबू तर इथं सांडवली खाली, त्याला आहे ना खुराकात टाकला आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास 12 वाजलेत. जस्ट मी आता गोट्या आलो यांना पाणी दाखवायचं आपल्याला. आज नाही आणलं, बाहेर बांधलं दोघांना आम्ही. इथं आपल्या आता नवीन घर देणार आहे आज. त्याला तिथं बांधणार आहे आपण गोड्यापाशी आणि खुन्नसला इथं वर बांधलाय. यांना आहे ना पाणी दाखवू आणि पोर आहे इथं तवर. जवळपास आहे ना आता 12 वाजलेत ना, 12:30 वाजता आपल्याला निघायचं आहे. मग आपण लक्ष्मीला आणि त्याच्या गाईला ना मागं चराय बांधायचे. थोडं तर आहे ना हिरवं खाईन तर गुढी तरी आणि पाय मोकळं होतील. आयला मका आपल्याला भेटली ना अजून. मकावाल्याला फोन केला, मकावाला म्हणला उद्या मका भेटून जाईल आपल्याला 1 टन. दुसऱ्या एकाला कॉन्टॅक्ट केला मी ना, इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवलेलं. त्यावेळेस मला एखादा नंबर दिला चरोलीतले एक जण, त्यांनी मला अजून एखादा नंबर दिला. त्याच्याकडे मका होती 1 टन. अर्धा टन मी घेईन आणि अर्धा टन आमच्या इथले एक जण येऊन तो घेणार आहे. आज प्लॅनिंग करायचे. आता 1 तारखेनंतर आहे ना आपल्या खुन्नसला डायरेक्ट आहे ना एक आंबवण चालू करायचं जोरात. फुल तगडा करता आता याला, कारण याचं नियोजन करणार आहे आम्ही बोरवाडीत 28 तारखेला पुढल्या. म्हणजे 28 ऑगस्ट 2025 खुन्नसचा पहिला ऑफिशियल जोकाडातला घाट. त्याला जोड बघतो आता आम्ही. आता 2-3 बैल बैठलेली आहे, त्यातला चॉईस करायचा होता आपल्याला. आपण इंस्टाग्रामवर टाकलं ना जर स्टेटस, लोक एवढी मदत करतात ना राव, मला वाटलं नव्हतं एवढी मदत करतात. आतापर्यंत मी जेवढं टाकलं तेवढं मला त्याचं सोल्युशन भेटलेलं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला मदत होती. लोकांचं प्रेम आहे, बाकी नाही काय म्हणता येणार. आपण एका महादेवाची सेवा, नंदीची सेवा करतोय, त्याचं आपल्याला फळ भेटतंय एवढंच. बाकी आपण काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही करत. कारण माझ्यापेक्षा 30 मार्कांनी जास्त पडल्यात मार्केटमध्ये. त्यांच्याकडे पैसा पण आहे, अनुभव पण आहे, सगळ्या गोष्टी. पण आपल्याला पहिल्याच पोरांमुळं पण आपल्या मेहनतीमुळं वासरांमुळं पण आपलं यश भेटलं होतं. भेटणार अजून, पण आम्ही खुन्नस राहून चालू आहे आमचा प्रयोग. त्याला तर आम्ही नाही सोडणार, असा त्याला पळवणार फक्त. आम्ही एक नवीन खरेदी आमच्यात आज आम्ही छोटं एक घरगुती घेतले वासरू. आम्ही जरा पोरांनी चॉईस केलं. लई जास्त मोठी खरेदी नाही आहे, फक्त 10,000 रुपये दिलेले आम्ही. 5,000 रुपये दिले आणि 5,000 जाताना द्यायचे फक्त बस. 10,000 रुपये आपण घरगुती वासरू आणणार आहे. जे आपल्याला भेटतं ना, म्हणजे नाही का स्टार्टिंग बसून जे वासरू आपण आणतो एखादं वासरू आणि त्याला शिकवतो आणि त्याला मोठं करतो आणि तो बारी लावतो, त्यावेळेची फिलिंग लई जबरदस्त असते. आम्ही मुन्नाने आम्हाला दाखवून दिलं त्यावेळेस आणि बरंच नाव केलं नाही आमचं. आता तेच नाव टिकून आमचा मुन्ना खुन्नस धरणार 100%. सुट्टी नाही येणार त्याला. पण यांना पाणी दाखवलं जावं. चला हा अख्खा गोठा आम्हाला धुवून काढायचा आहे. ही थोडी माती आहे ना, त्यावेळेस साफ करायची परत सगळं एका जागेवर लावायची व्यवस्थित आणि ह्या अख्खा गोठा धुवायचा. मॅटी बिटी उलगडून पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची. हे काय नाही, हे 5 मिनिटाचं काम आहे. आपल्याकडे मोटर आहे, मशीन पण आहे, पाणी पण आहे आता सध्या अवेलेबल. पटक्यात होऊन जाईल सगळं अख्खंही. आपल्या इथं मुन्नाचा फोटो लावला आपण. आमचा मुन्ना शेट्टीत आहे तिथं. खुन्नस आहे आमचा जुना आणि आमच्या आजोबांचा फोटो दिला आहे. चल, ते स्केचवाल्याला मी ऑर्डर दिली. ते स्केचवाल्याने मला ते डेमो स्केच बनवून दिलं. त्याचं पेंटिंग पण करणार आहे. म्हटलं होतं स्केच करणार आहे, त्याला आपण स्केच विथ पेंटिंग दिलेली पूर्ण. त्याने मला डेमो दिलंच नाही राव. त्याला फोन करतो, फोन उचलीत नाही माझा. उसं यायला लागला राव. 1 वाजले आता. यांना आता बराच टाईम झाला. 1:30 वाजता आले बरेच. ज्यांच्या आम्ही दरवेळेस गाडी देतो ना, ते पाहून नेमकं बाहेर गेले राव. तर गाडीवालाच एखादं बस शोधतो आम्ही, त्याची गाडी घेऊन जाते ना आपल्याला. शेजारीच गाव आहे, 1 किलोमीटर नाही लांब, तसं 3 किलोमीटर फक्त अंतर. मध्येच पाऊस येतोय चांगलं, नाही परत जातोय राव.
आम्ही आता सांगोर्डी गावात आलोय. आम्ही लास्ट टाइम ना इथून एक ना घरच्या गाईचं गोरा घेतलेलं आहे आणि आमची गाडी आम्ही ना नेमकं आमची ते बशी पाहून ती नाही. मग दुसऱ्याच्या आमच्या गावातले खागवाने त्यांची गाडी घेतली. आम्ही सगळं बुरकी बिरकी सगळं घेऊन चाललो. आता आम्ही दोऱ्या कान्या त्याच्या गाडीत टाकायची आता गोर आपलं. पण त्या मालकाला फोनच नाही केला आम्ही. आपल्या मध्येच ते काय नाही ते मराठ्याचं पोरग त्याला सांगायचं हे उरलेले 5,000 त्यांना द्यायच्यात. ऑनलाईन आपण 5,000 केले ते 10,000 रुपयाची आपली खरेदी ती मुळात. इथून थोडं पुढे गेलं ना राईट साईडला इथं घरी इथं घर. अरे झाडालाच बांधला वाटतो वासरू त्याहून. आपली गाडी पुढे घेऊ. उतरा. हॅलो वासरू आपण घ्यायचं आपल्याला. दिसलं का होती गाई शेजारी त्याच्यामुळे लई येड वाकर करते. कशी नजर त्याला काहीच ना करू. त्यांचा मालक आल्यावरच घालीन ती मुरकी. बरोबर मापाची आहे का पण हे घरी बनवले आम्ही पोरांनी. ही गाई आहे ही गावरान खिलार गाई आहे. हिचं वासरू आहे. तर आम्ही डेअरिंग करून याला मुरकी घातली. त्याची कहाणी सोडायला आम्ही कहाण्या बिण्या सगळं आणलेलं आहे त्याला. इकडून घ्या जातोय साईडला. कसा बसल्याला आम्ही गाडीत चढवला. गाडीत पण चढत नव्हती. एक पाय पुढे टाकला. टेम्पो मध्ये नंतर चढलंय ती कारण त्याला काही चढवलाच नाही टेम्पूत. नाही आहे लय माठ्या बा. या माठ्याला आपल्याला लय ट्रेनिंग करायला लागणार आहे. गाडीवर म्हणला हळूहळू घ्या बा. पडलाय जाऊ वर्ड काय म्हणतो जाम डरा. चल पुढं इधर आलेलं आहे. खुन्नसलाय ना आपल्या काळवड असलेला सकाळी यांनी लक्ष्मी संपवला. खुन्नसने पण थोडा खाल्लाय. उद्या मग काही ना आपली याला जरा घाबरला एकाच जागेवर. जरा असा वाटलाय गावाचा थोडा काढवा टाकलाय पाठी त्याला. उद्या येईन मका मग थोडं रानातलं कापून आणून त्याला हिरवं थोडा आहे ना कडबा आणि हे टाकला मी बुस्सा. चांगलं खातोय जरा आहे ना बुक्याला वासरू.
आपल्या ना नवीन वासराला एवढं आणलं थोडं इथून पुढून कापून आणलं जरा थोडं हिरो गावात. म्हणलं त्याला थोडं हिरो गावात टाकू. यांनी का सकाळचं कारभाडा खाऊन टाकला दोघांनी. हिरो बैठले आणले का दोघांना. ते आपल्या नवीन वासराला आणलंय. त्याला जरा रुळायला ना आमच्या जरा वेळ लागेल जरा. ते जरा घाबरत होतं मगाशी. थोडा खाल्ल्यावर त्यांनी सावध आहे का नाही. गोड्यापाशी ठेवून आता या महिनाभर लक्ष्मी सोबत. याच्या पुढचं काढवा याला टाकून देतो म्हणजे कसं त्याला हिरो टाकता येईल मग. यांचं काय टेन्शन नाही. ही गाडबा खायचा आता उद्या येईन आपली मका आल्यानंतर फुलटाकडे करू आणला आता. दाबून खावा. एक टन मागवलेली आपण. सोडायची दावून त्याला दूध पाजायचा प्रयत्न केला आम्ही पण तो दूधच प्यायणार आहो. निंबू इथं सांडवली खाली. त्याला आहे ना खुराकात टाकला आम्ही मक्याचं चुन्नी आणि कोरमा मिक्स करून टाकलं थोडं. एक मूठ भर बघू खाते का थोडा.